म्हणजे आचार्य यात्रेंचा एक किस्सा मी तुम्हाला सांगतो. आमच्या इकडे दादरलाच एक व्यक्ती होती. त्याला तिकडे चुकून मोर आला, मोर. तर तो मोर त्यांनी मारून टाकला. तो मारून टाकला म्हटलं, ही बातमी आचार्य यात्रेंना कळली. त्यांनी मराठामधनं त्याला जो धो 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 धुतला, त्याच्यानंतर मला असं वाटतं तरी रविवारी कोंबडी पण मारली नसेल नंतर. आणि त्या प्रकारची पत्रकारिता मला असं वाटतं की आता शक्य नाही. आणि त्या प्रकारचे शब्दप्रभू, त्या प्रकारचा विचारवंत, त्या प्रकारचं, कारण आचार्य यात्रे ही काही एक व्यक्ती नव्हती ती खरं तर. म्हणजे आपण रावणाकडे आपण वेगळ्या अर्थाने बघतो, कळलं का? म्हणजे ते आता रामायणामुळे आपण तो राम हिरो आणि रावण विलन असं काहीतरी ठरवून टाकलेलं आहे. ते खरं तर रावण विद्वान होता आणि ती विद्वत्तेची वेगवेगळी रूपं होती, ती 10 तोंड म्हणजे. आणि खऱ्या अर्थाने तसं बघायला गेलं तर आचार्य यात्रे हे खऱ्या अर्थाने तसे रावणच होते. तुम्ही रावण परत चुकीचं घेऊ नका परत. पण ते विद्वत्तेची ती सगळी तोंड होती, 10 तोंड होती, की असं काही नव्हतं की ज्यांना त्यांना माहिती नाही. अशी कुठची गोष्ट नव्हती. नुसते बाबा काय नुसतंच ते वक्ते होते तर होते, लेखक होते तर होते, संपादक होते तर होते, विनोदवीर होते तर होते, कवी होते तर होते, चित्रपटकार होते तर होते. अनेक अशी अंग होती त्यांची की त्याच्यातनं. आणि मला खंत याच गोष्टीचे, मी आचार्य यात्रेंना पाहू शकलो नाही. फक्त कथा ऐकल्या, गोष्टी ऐकल्या त्यांच्याबद्दल. आणि आचार्य यात्रेंना एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.